स्क्रीनवर तुम्हाला या साईडला मिस्टर राम दिसत असतील. राम जवळ रिलायन्स कंपनीचे 5,000 भाग आहेत. रामला असं वाटतं की बाबा माझ्या नावावर जे 5,000 भाग आहेत त्यातले 1,000 भाग मी माझ्या मुलाच्या नावावर करेन आणि 1,000 भाग मुलीच्या नावावर करेन. तर करू शकतो का? यस. स्वतः भागधारक स्वतःच्या नावावरचे भाग भेट म्हणून किंवा एखाद्या पैशाच्या बदल्यात जर भाग म्हणून कोणाला द्यायचं असेल तर त्याला भागाचे हस्तांतरण म्हणतात. सर भेट म्हणून कसं? आता एखादे वडील त्याच्या मुलांना भाग देऊ शकतात, का नाही देऊ शकत? मग अशा वेळेस त्यांना काय करावं लागेल? ट्रान्सफर ऑफ शेअर्स, भागांचे हस्तांतरण करावं लागेल. किंवा कधी कधी काय होतंय, रामनं एक जमीन घेतलेली आहे. आता जमिनीच्या बदल्यात त्याला पैसे मोजावे लागतील, बट समोरचा माणूस म्हणाला की बाबा राम मला पैसे नको, पैशाच्या बदल्यात तुझ्याजवळ रिलायन्स कंपनीचे जे 1,000 भाग आहेत ते तू मला देऊन टाक. मग अशा वेळेस पैशाच्या ऐवजी सुद्धा भाग देण्यात येते. मग आता रामला काय करावं लागेल? पैशाच्या बदल्यात 1,000 भाग त्या समोरच्या व्यक्तीच्या नावावर करावं लागेल. हे सगळ्या गोष्टी भाग हस्तांतरण मध्ये करण्यात येत असतात. पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. भागांचे हस्तांतरण म्हणजेच स्वेच्छेने भागधारकांकडून दुसऱ्या व्यक्तीला भागांचे हस्तांतरण होय. सभासद पैशासाठी किंवा भेट म्हणून हस्तांतरण करू शकतो. आता रामला जर त्याच्या मुला मुलीला भाग त्याच्या नावावर करायचे असतील तर भेट म्हणून करू शकतो, किंवा रामनं एखाद्या व्यक्तीकडून बिल्डिंग वगैरे घेतली असेल त्याच्या बदल्यात पैशाच्या ऐवजी तो व्यक्ती रिलायन्सचे भाग मागत असेल तर तो देऊ शकतो. त्याची प्रोसेस काय असते काय नाही हे इथपर्यंत आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. स्टेप बाय स्टेप आपण वाचूयात. पॉइंट जे आहे ते तुमच्या पुस्तकात पेज नंबर 50 वर दिलेला आहे. व्यवस्थित समजून घेत जाऊयात. ओके. सर्वात पहिला, सार्वजनिक कंपनीचे भाग मुक्तपणे हस्तांतरण करण्यात येतात. जे पब्लिक लिमिटेड कंपनी असते त्यांचे भाग जे आहेत ते एका व्यक्तीचे भाग दुसऱ्या व्यक्तीला, दुसऱ्या व्यक्तीचे तिसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर होऊ शकतात. बट एक प्रायव्हेट कंपनी असेल तर त्या प्रायव्हेट कंपनीचे भाग जे आहेत हस्तांतर करू शकत नाही. तुम्हाला डायरेक्ट ते भाग त्याला विकूनच टाकावे लागेल. ऑलराईट. नेक्स्ट काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. भागधारक हस्तांतरणासाठी अर्ज करून भागांचे हस्तांतरण करू शकतो. त्यासोबत भाग प्रमाणपत्र, हस्तांतरण शुल्क जमा करतो. आता रामला जर त्याच्या नावाचे रिलायन्स कंपनीचे भाग त्याच्या मुलाला द्यायचे असतील तर सर्वात पहिला रामला त्याचं भाग प्रमाणपत्र घ्यावं लागतं. त्याचबरोबर प्रत्येक भाग हस्तांतरणासाठी एकूण भागाच्या 2%, 1% रक्कम हस्तांतर शुल्क म्हणून रामला कंपनीला सुद्धा द्यावी लागते. जो भागधारक भागांचे हस्तांतरण करतो त्याला हस्तांतरक असे म्हणतात. समजा राम त्याच्या नावाचे भाग त्याच्या मुलीला देत असेल तर रामला कंपनी काय म्हणून ट्रीट करते? हस्तांतरक. आणि ज्याला भाग हस्तांतर करायचे आहे, रामची मुलगी काय असेल? हस्तांतरिती. नीट लक्षात घ्या. राम स्वतःचे भाग मुलीला गिफ्ट करायलाय तर राम असेल हस्तांतरक आणि रामची मुलगी असेल हस्तांतरिती. ओके. नेक्स्ट काय सांगण्यात आलेलं आहे? सभासद त्यांच्याकडे असलेल्या भागांचे अंशतः किंवा पूर्ण हस्तांतरण करू शकतो. सभासद नोंद वहीमध्ये नोंदणी झाल्यानंतर पूर्ण झाले असे म्हणतात. बघा, राम जवळ रिलायन्सचे 5,000 भाग आहेत तर त्या 5,000 पैकी 1,000 भाग, 2,500 भाग, 3,000 भाग किती हस्तांतरण करू शकतो? असं नाही की 5,000 भाग आहेत तर 5च्या 5,000च भाग तुम्हाला द्यावा लागेल, असं नाही. तुम्हाला जेवढे भाग द्यायचे तेवढे करू शकता. बट ही प्रोसेस कंप्लीट झाली कधी म्हणता येईल? जेव्हा कंपनीच्या नोंद वहीमध्ये रामच्या नावाचे 5,000 कट करून तिथं 5च्या ऐवजी 4 आणि रामच्या मुलीचं नाव तिथे ऍड होऊन तिच्या समोर 1,000 जेव्हा लिहिण्यात येते, म्हणजेच भाग हस्तांतरण प्रक्रिया जेव्हा नोंद वहीमध्ये कंप्लीट होते त्यावेळेस ही प्रक्रिया पूर्ण झाली असे म्हणतात. काय सांगण्यात आलेलं आहे? व्यवस्थित चेक करा की सभासद ज्यांच्याकडे असलेल्या भागांचे अंशतः किंवा पूर्ण हस्तांतरण करू शकतो. सभासद नोंद वहीमध्ये नोंदणी झाल्यानंतरच हस्तांतरण पूर्ण झाले असे म्हणता येते. डिपॉझिटरी पद्धती अंतर्गत भागांचे हस्तांतरण देय रक्कम मिळाल्यानंतरच संगणकीय पद्धतीने आपोआप केली जाते. आता हे सगळे गोष्टी ऑफलाईन पद्धतीने, ऑफिशियल वर्क नाहीत, बरोबर, कार्यालयीन. बट जर तुम्ही तुमच्याजवळ भाग ऑनलाईन पद्धतीने आहेत, डिमटेरियलाइज स्वरूपात आहेत, मग डिपॉझिटरी पद्धती अंतर्गत भागांचे हस्तांतरण देय रक्कम भाग हस्तांतर करण्यासाठी तुम्हाला अगोदर कंपनीला पैसे द्यावे लागते. एका भागाची किंमत 1,000 रुपये आहे, कंपनी 2% त्याच्यावर आकारत असेल म्हणजे 20 रुपये. तुम्हाला 10 भाग हस्तांतर करायचे तर 20 गुणिले 10 तुम्हाला कंपनीला अगोदर
भाग हस्तांतरण फीस, शेअर ट्रान्सफर फीस म्हणून 200 रुपये कंपनीच्या पोर्टलवर जाऊन भाग प्रमाणपत्र, भागधारक, हस्तांतरक, हस्तांतरिती या सगळ्यांचे डिटेल्स तिथं सबमिट करावं लागेल. 200 रुपये भरावं लागेल. मग 4 दिवसाच्या वर्क प्रोसेस नंतर, 5 दिवसाच्या नंतर, 6 दिवसानंतर ऑटोमॅटिक तुमचे जे शेअर्स आहेत, तुमचे जे भाग आहेत, दुसऱ्यांच्या नावानं ट्रान्सफर होतात. भाग दाखल हस्तांतरणासाठी प्रत्यक्ष रूपात मुद्रांक शुल्क भरावे लागते, परंतु डीमॅट स्वरूपात कोणतेही मुद्रांक शुल्क भरावे लागत नाही. जर ऑनलाईन डीमॅट पद्धतीने करणार असाल डीमॅट टाइप मध्ये तर कोणते मुद्रांक शुल्क नसते. बट प्रत्यक्ष हस्तांतरण स्वरूपात जर करायचं असेल तर डीमॅट फीस तुम्हाला भरावं लागते. आता याच्याबद्दल इथे शॉर्ट मध्ये सांगण्यात आलेलं आहे. भारतीय मुद्रांक कायदा 1899 नुसार हस्तांतर करार झाल्यास शुल्क असावे. हस्तांतर करार झाल्यास शुल्क असावे लागते. मुद्रांक शुल्क हस्तांतर अंमलात आल्याच्या दिवशी असलेल्या भागाच्या बाजार मूल्याचे 2.02% असावे. म्हणजेच भागांची किंमत जर 100 रुपये असेल तर मुद्रांक शुल्क जे असते ते असते 0.25. 0.25. आता याला आणखी जर सोप्या भाषेत सांगायचं असेल, 1000 रुपयाचे भाग असेल तर कंपनी प्रत्येक भागामागे 2.5 रुपये घेईल तुम्हाला. ओके, ट्रान्सफर फीस. आता जर एखादी एक कंपनी भाग हस्तांतरण कधी नाकारत असते, कोणत्या पद्धतीमध्ये भाग हस्तांतरण नाकारत असते? भाग हस्तांतरण नाकारण्याचा अधिकार संचालक मंडळाला आहे. संचालक मंडळाला वाटत असेल की बाबा हे जर सगळे आपण ह्याचे शेअर्स त्याला, त्याचे शेअर ह्याला करत बसला, अननेसेसरीली आपल्याला वर्कलोड होईल. कारण कंपनीला सुद्धा हे काम करण्यासाठी माणसाला नेमणूक करावं लागते आणि ते काम करत असलेला माणूस जर त्याच्यामुळं कंपनीला जास्त फायदा होत असेल तरच कंपनी त्याच्याकडून काम करून घेईल. माणूस 30,000चा आहे आणि कंपनीला फायदा 5,000चा उलालाय, 25,000 का स्वतःच्या घरातून घालते का कंपनी? नाही. म्हणून काही काही वेळेस कंपन्या काय करतात, अशा पद्धतीच्या गोष्टी नाकारत असतात, कारण कंपनीला त्याच्यातून फायदाच होत नसते. काय सांगण्यात आलेलं आहे? भाग हस्तांतरण नाकारण्याचा अधिकार संचालक मंडळाला आहे. हस्तांतरणाचा अर्थ अर्ज मिळाल्यापासून हस्तांतरणाचा अर्ज मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत संचालक मंडळ हस्तांतरण नाकारण्याची सूचना कारणासह भागधारकांना पाठवतो. समजा एका भागधारकानं हस्तांतरणासाठी अर्ज पाठवलं. समजा रामनच त्याच्या स्वतःच्या मुलीच्या नावानं त्याच्या 5,000 भागांपैकी 1,000 भाग मुलीच्या नावानं हस्तांतर करा असं म्हणून कंपनीला अर्ज पाठवला, तर कंपनीला 30 दिवसाच्या आत त्याला वापस रिप्लाय करावं लागते. काय सांगण्यात आलेलं आहे? हस्तांतरणाचा अर्ज मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत संचालक मंडळ हस्तांतरण नाकारण्याची सूचना कारणासह भागधारकांना पाठवते. आता कोणत्या कोणत्या कारणांमुळे संचालक मंडळ, कंपनीचे मालक जे आहेत ते तुमचे भाग हस्तांतरणासाठी किंवा रामच्या मुलीच्या नावानं करण्यासाठी कंपनी का टाळू शकते? कोणते कोणते कारण आहेत? पहिलं कारण आहे भागधारकांकडून हस्तांतरणासंबंधी नियमावलीचे तरतुदीचे पालन न झाल्यास. कंपनीने सांगितले की बाबा तुमच्याजवळ जर भाग असतील तर 1 वर्षाच्या आत तुम्हाला हस्तांतर करा. तुमच्याजवळ जर भाग 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी असेल आणि त्याच्यानंतर जर तुम्ही हस्तांतर करणार असाल तर मग ते शक्य नाही. मग अशा वेळेस तुम्हाला ते मिळत नाहीत. कंपनीच्या नियमावलीमध्ये हे सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या असतात. हस्तांतर अर्ज कायद्यात दिलेल्या नियमाप्रमाणे नसल्यास. आता कंपनीने सांगितलं की बाबा कंपनीच्या हस्तांतरणाच्या अर्जामध्ये लिहिलेलं आहे की आम्ही जास्तीत जास्त 100 भागच हस्तांतर करू शकतो. रामच म्हणणं आहे की बाबा 1,000 भाग करा, तर ते पॉसिबल नाही. मग अशा वेळेस सुद्धा कंपनी हस्तांतर करू शकत नाही. हस्तांतरण अर्जासोबत भाग प्रमाणपत्र नसल्यास. रामने सगळ्या गोष्टी केलेत, स्वतःचे नाव गाव सगळं टाकलं, हस्तांतरक झाला, हस्तांतरितीचं सुद्धा नाव गाव टाकलं, बट ऑनलाईन फॉर्म सबमिट करताना भाग प्रमाणपत्रच दिलं नाही. मग अशा वेळेस कंपनी त्याला हस्तांतरण करू देऊ शकते का? नाही. त्याच्यानंतर ज्या भागांचे हस्तांतरण होणार आहे अशा भागांवर धारणाधिकार असल्यास. आता धारणाधिकार म्हणजेच काय चेक करा. इंग्लिश मीडियमची पुस्तक मी तुम्हाला शो करतो जेणेकरून तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने मी तिथून काही शब्द सांगू शकेल. अरे इथं मराठी मीडियमचे, जस्ट 1 सेकंड. हा,
when the company has a lien on the shares to be transferred. आता अर्थ काय चेक करा, पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, ज्या भागांचे हस्तांतरण होणार आहे अशा भागांवर धारणाधिकार असल्यास. आता धारणाधिकार म्हणजेच काय, साधं सिंपल लॉजिक आहे की जे भाग कंपनी तुम्हाला ऑलरेडी देणार आहे तेच जर भाग तुम्ही कोणाला गहाण ठेवला असाल, त्याच भागांवर जर तुमचा अधिकार नसेल, कंपनीनं सुद्धा ते भाग कोणाला तरी दुसऱ्याला वगैरे दिलेले आहेत किंवा कंपनीवर कर्ज वगैरे आहे, मग अशा सिच्युएशन मध्ये कंपनी ते जे भाग आहे ते ट्रान्सफर करू शकत नाही. ऑलराईट, त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, भागधारक, नीट लक्ष द्या, भागधारक भाग हस्तांतर नाकारल्याची सूचना मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल NCLT. आता NCLT काय असते, एक पोलीस असते जे भागांवर देखरेख करत असते. पहिला कोण, सेबी, दुसरा कोण, पोलीस. जसं CID पण एक पोलिसामध्येच येते, राईट. तर पोलीस, इंडियन पोलीस तर म्हणजे महाराष्ट्र पोलीस तर आहे, त्याचप्रमाणे CBI सुद्धा काइंड ऑफ गुन्हेगारी वगैरे चेक करत असते, तसं सेबी तर आहेच, NCLT सुद्धा आहे, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल. आता हे काय करत असते, कंपन्या जे भारतामध्ये असतात ते सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक करू नये म्हणून कंपनीवर देखरेख करायचं काम NCLT करत असते. NCLT काय करायला, चेक करा, भाग हस्तांतरण नाकारल्याची सूचना मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल मध्ये अपील करू शकतात. जर भागधारकास सूचना मिळाली नसेल तर सार्वजनिक कंपनी असल्यास 90 दिवसात आणि खाजगी कंपनी असल्यास 7 दिवसात अपील करू शकतो. आता साधं सिंपल आहे की समजा तुम्ही कंपनीला सांगितलं आणि कंपनी जर केली नाही तर तुम्ही कुठे जा, भागधारक अपील करू शकतो नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलला 30 दिवसाच्या आत. जर भागधारकास सूचना मिळाली नसेल तर सार्वजनिक कंपनी असल्यास 90 दिवसात आणि खाजगी कंपनी असल्यास 7 दिवसात ते अपील करू शकतात. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे ते म्हणजे कोरे हस्तांतरण आणि दुसरं आहे बनावट हस्तांतरण. ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये एखाद्या वेळेस प्रश्न विचारू शकतात, बट मेजर ह्याच्यावर प्रश्न येतो, फरक स्पष्ट करा. कशामध्ये, भागांचे हस्तांतरण आणि भागांचे संक्रमण, ह्या दोनच ह्याच्यावर जास्त प्रश्न अनेक वेळेला विचारण्यात येतात, फरक स्पष्ट करा मध्ये. आता हस्तांतरणाचे दोन प्रकार आहेत, कोरे हस्तांतरण, बनावट हस्तांतरण. कोरे हस्तांतरण मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, जेव्हा भागधारक हस्तांतर अर्जावर सही करून हस्तांतरितीच्या नावाशिवाय तो हस्तांतरित भाग प्रमाणपत्रासोबत हस्तांतर करतो त्यास कोरे हस्तांतर असे म्हणतात. कोरे म्हणजेच काय की राम ट्रान्सफर करायला, बट कोणाच्या नावाने ट्रान्सफर करायला काय नाही हे काहीच सांगितलं नाही तर त्याला कोरे हस्तांतरण म्हणतात. कोरे हस्तांतरण भागाची खरेदी विक्री सोपी करते. कोरे हस्तांतरण अर्ज कोणत्याही पुढील धारक किती वेळा पुढे विक्री करू शकतो. कोरे हस्तांतरण अर्ज धारण करणारा या संदर्भातील मुद्रांक शुल्क द्यावे लागत नाही. कोरे हस्तांतरणदारास सर्व अधिकार भागधारकाप्रमाणेच असतात. आता राम काय केला माहिती आहे का, ब्लँक ट्रान्सफर, मी बँक ट्रान्सफर म्हणलो, माय बॅड, ब्लँक कोरे. आता कोरे हस्तांतरण म्हणजेच काय की एका भागाची किंमत 1000 आहे आणि रामनं 1000 भाग ब्लँक ट्रान्सफर केलं. आता 1000 गुणिले 1000, साधं सिंपल लॉजिक आहे, 10 लाख होतात. 5 मिनिट लागेल तुम्हाला डायजेस्ट व्हायला, ज्यांनी मॅथमॅटिकली चॅलेंज आहेत. 1000 गुणिले 1000 10 लाख होतात. येस, 10 लाख होतात. आता राम काय करेल, जर ब्लँक ट्रान्सफर केला तर मग राम काय करेल, अशा प्रकारचा एक ब्लँक ट्रान्सफर करून घेईल. आता ह्या कागदाची, ह्या ब्लँक कागदाची किंमत किती लाख आहे, ह्या ब्लँक कागदाची किंमत आहे 10 लाख रुपये. किती लाख रुपये, 10 लाख. आता रामने एखादी एक जागा घेतली, सरळ सरळ पैशाच्या ऐवजी 10 लाख रुपयाचे जे ब्लँक ट्रान्सफर आहे तो श्यामला देतो. श्याम कोणाला तरी पुढे 10 लाख रुपये द्यायचा आहे, श्याम हेच ब्लँक ट्रान्सफर त्याला देतो. का, कारण बाबा हे भाग असलेलं ब्लँक ट्रान्सफर आहे, ह्याच्यावर रामचं नाव असेल तर हे फक्त भाग रामचेच होतात, ह्याच्यावर कोणाचंच नाव नाही. जसं बिअरर चेक असतं, एक व्यक्ती दुसऱ्याला, दुसरा व्यक्ती तिसऱ्याला, तिसरा व्यक्ती चौथ्याला देऊ शकतो, तसा हा ब्लँक ट्रान्सफर काम करत असतो, राईट. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा व्यवस्थित. कोरे हस्तांतरण जर करून घ्यायचं असेल तर कोणत्याही प्रकारचं मुद्रांक शुल्क वगैरे तुम्हाला घ्यायची गरज नाही. बनावट हस्तांतरण हा एक प्रकार आहे. बनावट हस्तांतरण म्हणजे फॉर्ज ट्रान्सफर. बनावट हस्तांतरण म्हणजे जेव्हा हस्तांतरण कर्त्याची स्वाक्षरी ही बनावट असते तेव्हा कंपनी अशा हस्तांतरणाची नोंद करू शकत नाही. म्हणजेच काय, हस्तांतरण करता म्हणजे राम स्वतः बनावट सिग्नेचर करून जर अशा प्रकारचं करून घेत असेल
तर कंपनी अशा हस्तांतरणाची नोंदणी करू शकत नाही. ऑब्जेक्टिव्ह छोटे छोटे प्रश्न या 2 वर येण्याचे चान्सेस जास्त असतात, व्यवस्थित करा. बाकी मेजर मोठा प्रश्न हस्तांतरण नाकारण्याची कारणे याच्यावर सुद्धा तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूट मध्ये येतात किंवा केस स्टडीज मध्ये सुद्धा विचारण्यात येते. त्याच्यानंतर एक शेवटचा टॉपिक राहिलेला आहे, तो आपण याच व्हिडिओमध्ये संपून टाकूयात, पुन्हा आणखी कुठं हे करत बसू. ओके, कारण ह्याच्यावर एक ऑलरेडी मेन व्हिडिओ मी बनवणार आहे आणि अपलोड करणार आहे. भागांचे हस्तांतरण आणि भाग संक्रमण, फरक स्पष्ट करा. भाग संक्रमण म्हणजे काय थोडक्यात सांगतो, व्यवस्थित समजून घ्या. आता भाग संक्रमण कधी करण्यात येते, काय नाही, ट्रान्समिशन ऑफ शेअर्स असे म्हणतात. उदाहरणार्थ इथं स्क्रीनवर तुम्हाला एक व्यक्ती दिसत असेल, मिस्टर श्याम. तर झाले काय की श्यामच्या नावानं रिलायन्स कंपनीचे 1000 भाग होते आणि श्यामचा मृत्यू झाला. राईट, श्यामचं काय झालं, मृत्यू. आता मृत्यू नंतर त्याचा कायदेशीर वारसदार तो कोणत्या, आता मृत्यू नंतर हा जो आहे हा कोणत्या मतदानात, कंपनीच्या मतदानात सहभागी होऊ शकत नाही, अॅन्युअल जनरल मीटिंग मध्ये भाग घेऊ शकत नाही, ना कंपनीला कॉन्टॅक्ट करू शकते, कारण ह्याचा कंपल्सरी रिटायरमेंट झालेला आहे. मग आता अशा परिस्थितीमध्ये कंपनी काय करेल, ह्याच्या भागाचे संक्रमण करेल आणि ह्याचा कायदेशीर वारसदार ह्याचा मुलगा आहे, कंपनी ह्याचे भाग काय करेल, याच्या कायदेशीर वारसदाराला देऊन टाकेल. ऑलराईट, यालाच काय म्हणतात, भागांचे संक्रमण असे म्हणत असतात. काय सांगण्यात आलेलं आहे, अनेक वेळेला मृत्यूमुळेच नसून जर मिस्टर श्याम येडा झालेला असेल, इन्सेन झाला असेल, दिमाग काम करणं बंद केलेलं असतील, वेडापिसा झाला असेल, दिवाळखोर होऊन गाव सोडून पळून गेला असेल, अशा वेळेस त्याच्या नावाने असणारे जे भाग असतात ते संक्रमण करण्यात येत असतात. काय सांगण्यात आलेलं आहे, भागांचे संक्रमण म्हणजेच कायद्याच्या तरतुदीनुसार भागांचे हस्तांतरण होते, म्हणजेच सभासदांच्या भागांचे अन्य व्यक्तीस सभासदाचा मृत्यू, दिवाळखोरी आणि मानसिक संतुलन बिघडले आहे या कारणांसाठी हस्तांतरण होते. काय सांगण्यात आलेलं आहे, सभासदाजवळ असणारे भाग त्याच्या अन्य व्यक्तीस म्हणजे कायदेशीर वारसदार कोणीही असू शकतो. वडिलांचा मृत्यू झाला तर त्याची वाईफ म्हणजेच आई किंवा लेकर, मुलं बाळ नसतील, कोणी ना कोणी भाऊ असेल, आई वडील, त्याचे आजी आजोबा वगैरे कोणी असतील तर त्यांना देण्यात येते. भाग संक्रमण ही अनिवार्य कृती आहे, कंपल्सरी करावी लागते. भाग संक्रमण ही अनिवार्य कृती आहे, कंपल्सरी करावी लागते. कायदेशीर वारसदार ही व्यक्ती भाग संक्रमणात पुढाकार घेते. जोही व्यक्ती कायदेशीर वारसदार असेल त्याला पुढाकार घ्यावा लागतो, कंपनी त्याच्या पूर्ण प्रक्रिया करून टाकत असते. आणि भाग संक्रमणासाठी कंपनी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारत नाही. जसं की भाग हस्तांतरण करायचं असेल, कंपनी मुद्रांक शुल्क आकारते, तसंच संक्रमणासाठी फ्री ऑफ कॉस्ट करते, कोणतेही चार्जेस घेत नाही. त्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, कायदेशीर वारस किंवा कायदेशीर प्रतिनिधी या भागांसाठी काही मोबदला देण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला जर आता बघा, मोबदला म्हणजेच मी आत्ताच सांगितलं, साधं सिंपल लॉजिक आहे की श्यामचा मृत्यू झाला तर श्यामच्या नावाने असणारे भाग त्याच्या मुलाच्या नावाने करण्यात येत आहेत, त्यासाठी श्यामला कोणत्याही प्रकारचा काही मोबदला कंपनीला द्यायची गरज नाही. भाग संक्रमणानंतरही मूळ भागधारकाची जबाबदारी देयता तशी सुरू राहते. भाग हस्तांतरण अर्जाची व मुद्रांक शुल्काची यावेळी गरज नसते. म्हणजे जी जबाबदारी तो जिवंत असताना होता ती तसंच सुरू राहते. सर जबाबदारी म्हणजेच काय, मतदान करायचं असेल तर श्यामच्या ऐवजी आता तो तर नाही तर त्याचा मुलगा मतदान करू शकतो. संस्थेच्या वार्षिक सभामध्ये जर भाग घ्यायचा असेल तर त्याचा तो मुलगा घेऊ शकतो. आता बघा, ही घटना कशा पद्धतीने होत असते, घटना प्रसंग ज्यांना हस्तांतरित केले जाते, सदस्यांचा मृत्यू झाला तर कायदेशीर वारसदाराकडे, मानसिक संतुलन बिघडलेली व्यक्ती असेल तर ज्याचेही संतुलन बिघडले त्याचे जे सदस्याचे पालक आहेत त्यांना देण्यात येतात. दिवाळखोर निघाला, जर श्याम दिवाळखोर निघाला तर कोर्टाने नियुक्ती केलेल्या अधिकृत प्राप्तकर्ता. आता दिवाळखोर म्हणजेच काय की पैसे घेऊन पळून गेला, बाकी केला. आता उदाहरणार्थ जस्ट इमॅजिन करा की ह्या व्यक्तीनं कंपनीचे 1000 भाग याच्याकडे होते आणि हा दिवाळखोर निघाला म्हणजेच काय, यानं कोणाचे तरी पैसे घेऊन पळून गेला आणि ज्याचेही पैसे घेऊन पळून गेला त्यानं कोर्टामध्ये केस ठोकलं याच्या नावावर की याने माझे पैसे घेऊन पळून गेलेला आहे. मी कोर्टाला विनंती करतो, पोलिसांना विनंती करतो की याची वैयक्तिक संपत्ती विकून मला पैसे द्या. मग कोर्टाला ज्या मोमेंटला माहित झाले की बाबा ह्यानं पळून गेला, त्याच्या नावाचे 1000 भाग आहेत,
मग कोर्ट काय करत असते, कोणत्या कंपनीचे 1000 भाग आहेत त्या कंपनीला आदेश देते की बाबा हा व्यक्ती जो श्याम पळून गेलेला आहे तो ह्या XYZ व्यक्तीचे पैसे देणं बाकी आहे. कोर्ट कंपनीला विनंती आहे की जेवढेही पैसे हा श्याम त्या व्यक्तीला देणे बाकी आहे तेवढ्याच पैशाचे भाग जे श्यामच्या नावानं आहेत ते ह्या प्राप्तकर्त्याच्या नावानं देऊन टाका. सपोज हा माझे पैसे देणं बाकी होता आणि पळून गेला, मला माहित आहे ह्यानं पळून गेला, दिवाळखोर निघाला, ह्याच्या जवळ ह्या कंपनीचे शेअर्स आहेत, राईट. तर मी कोर्टामध्ये जाईन, पोलिसात केस करेन आणि सांगेन की बाबा ह्याच्याजवळ रिलायन्स कंपनीचे शेअर्स आहेत, 1000 रुपयाचे एक शेअर, एका शेअरची किंमत आहे, हा माझे 65,000 रुपये देणं बाकी आहे. तर तुम्ही मला काय काम करा, ह्याच्या नावानं असणारे 65 भाग माझ्या नावानं करा. कोर्ट रिलायन्स कंपनीला आदेश देईल, रिलायन्स कंपनीला एकदा कोर्टाचा आदेश गेला, रिलायन्स कंपनी शहानिशा करेल आणि ह्याच्या नावाचे भाग मला देऊन टाकेल. कोणत्या वेळेस, प्रसंग नीट समजून घ्या, दिवाळखोर निघाला तर कोर्ट माझी नियुक्ती करते काय म्हणून, अधिकृत प्राप्तकर्ता म्हणून. ऑलराईट, अशा प्रकारे या चॅप्टरचा थिअरी पॉइंट सर्व संपले. उद्याच्या क्लास पासून आपण सर्व महत्वाचे फरक स्पष्ट करा वगैरे अभ्यास करायला चालू करूयात. बेस्ट ऑफ लक. लगेच आपण काही दिवसामध्येच हा चॅप्टर संपून टाकून याचे एक्झरसाइज क्वेश्चन स्वाध्याय वगैरे पाहायला चालू करूयात आणि मग नंतर चौथा चॅप्टर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, खूप सारे व्हिडिओज इनलाईन मध्ये आहेत. अदरवाईज लाईक केला नाही, सबस्क्राईब केला नाही तर युट्यूब असे महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला रिकमेंड करणं बंद करून टाकतं, ज्याचा परिणाम अभ्यासावर होतो, अभ्यास होत नाही. टाटा बाय बाय, टेक केअर, भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.